तिवसा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं, विमा रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी या विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठा गटानं आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीनं तिवसाच्या तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं। अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000ची थेट आर्थिक मदत जाहीर करावी। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती देण्यात यावी। पीक विमा मिळवण्यासाठीचे निकष शिथिल करून पंचनाम्याशिवाय विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। अतिवृष्टीनं झालेल्या घर आणि पशुधन नुकसानीसाठी जुने निकष न लावता त्वरित मोबदला द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विलास मोहरे यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली सरसकट कर्जमाफीची आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे शेतकरी अजूनही संकटात आहे। शेतकऱ्यांवर आज नैसर्गिक संकट, उत्पादन खर्चातील वाढ, खत आणि औषधींची महागाई, हमी भावाच्या अभावामुळे आर्थिक संकट ओढवलं आहे। अनेक शेतकरी बँक आणि सावकारांच्या कर्जानं त्रस्त आहे। थकबाकी वसुली, नोटीस, जप्ती कारवाई, त्यामुळे देखील शेतकरी आत्महत्या करण्यास हतबल आहे। या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफी ही एकमेव प्रभावी उपाययोजना असल्याचं या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं। तर यामध्ये सर्व प्रकारचे थकबाकीदार, चालू आणि अल्पमुदतीचे, सिंचन, शेडनेट, दुग्ध व्यवसायाशी संबंधित तसंच सावकारी कर्जाचाही समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली। आज तिवसा तहसीलवर शेतकऱ्याचा निवेदन देण्याकरिता आम्ही आलो होतो। शेतकऱ्याबाबत 4 समस्या: कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि तातडीची 50,000ची मदत आणि शेतकरी वन्य प्राण्याच्या त्रासाबाबत शेतकऱ्याचं निवेदन दिलेलं आहे। तहसीलदारांनी आम्ही त्यांच्या वतीनं आम्हाला कबूल केलं की बा ह्या तुमच्या समस्या 8 दिवसात मोकळ्या करतो। जर ह्या समस्या मोकळ्या झाल्या नाही तर आम्ही एकदम तीव्र आंदोलन या तालुक्याच्या वतीनं, तहसील तालुक्याच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं करणार आहोत।